गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे. इथे जसं गारगाईमध्ये, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख झाडांची कत्तल होणार आहे, गडचिरोलीमध्ये 1.5 लाख झाडांची कत्तल एका मायनिंग प्रोजेक्टसाठी होणार आहे. त्याच आसपास, चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मर्की मंगली मायनिंग प्रोजेक्ट, जो मायनिंग ब्लॉक आहे, मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द करून ठेवला होता, ह्याला बाजूला ठेवलं होतं. मर्की मंगली 2 असेल, हा मर्की मंगली 1 असेल. उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं की एक सुद्धा जंगल कापता येणार नाही. पण आता झालं असं की कालच्या बैठकीत हे देखील मान्य करून टाकलं घाईघाईत. ह्याच्यात ताडोबा अंधारी जो वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, कदाचित आपल्या देशात एकमेव टायगर सँच्युरी अशी जिथे 100% तुम्हाला टायगरचं सायटिंग होणार आहे. तिथे हे मर्की मंगली आहे. टिपेश्वरमध्ये जातं, पैनगंगा, हा पूर्ण परिसराला निगेटिव्हली इम्पॅक्ट करणारं, लाखो झाडं परत कत्तल होणारं, हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता. तिसरं जर पाहिलं तर चंद्रपूर नागपूर हायवे, ह्याच्यात देखील तसंच आहे. ताडोबा, कानरगाव ह्या 2 सँच्युरीमधून जाणार आहे. पुणे नाशिक हायवे देखील असंच आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, विकास विरोधी आम्ही कोणी नाही आहोत, पण आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण ह्याच्यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतोय. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं आता की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही, म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत. आणि भविष्यात बाकी काय कोणाला जगायला मिळणारच नाही, कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकी जसं ह्या भाजपच्या नेत्यांची मुलं दुबई असेल, UK असेल, US असेल, इथे जाऊन स्ट्राईक झालेली आहेत, तसे हे पळापळ करतील आणि बाहेर जातील. भोगणार आहोत ह्याचे दुष्परिणाम, ते तुम्ही आम्ही इकडची स्थानिक जनता भोगणार आहोत. अजून 2 विषय तसेच आहेत. म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला धक्का बसणारी गोष्ट म्हणजे जो कोस्टल रोडचं एक्सटेन्शन होतं नॉर्थ बाउंड, 60,000 झाडांची कत्तल त्या परिसरात, वसई विरारच्या आसपास. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ही, तर चला एक वेळ भाजप सांगू शकेल, एक वेळ फडणवीस साहेब सांगू शकतील, एक वेळ सरकार सांगू शकेल की हे विकास आहे, विकास आहे. पण हा कुठचा विकास आहे हे देखील आम्हाला सांगावं. ठाण्यात एका बिल्डरसाठी, कुठच्या प्रकारच्या विकासासाठी या ठाण्याच्या बिल्डरच्या झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयच कमी दाखवलीत. म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडं दाखवतात 10 वर्षापूर्वी लावलेली, 15 वर्षापूर्वी लावलेली. ह्या पर्यावरण खात्यात देखील हे कोण घोळ करत आहे? मंत्री महोदयांना कोण फसवत आहे का? ही जी संस्था आहे त्याच्यावर काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का? ह्याच्यावर क्रिमिनल केस होणार आहे का ह्या बिल्डरवर? हा कुठच्या प्रकारचा विकास आहे? याचं देखील उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे. कारण आम्ही जसं आज ही इथे पत्रकार परिषद केली, कदाचित केंद्रीय जे पर्यावरण मंत्री तिथे जाऊन देखील दिल्लीमध्ये त्यांना भेटायची गरज असेल तर त्यांना भेटू आम्ही. पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतायत हे सरकार, राष्ट्रपती पण जाऊ आम्ही, पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं, जे सरकार आपण डोक्यावर बसवलेलं आहे ते विकासाच्या हिताचं आहे की विनाशाच्या हिताचं, हे तुम्ही ठरवायचं.